आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिलं तोगे कावू कोकत आहे, शकून गे माये सांगतसे. उडरे उडरे कावू तुझे सोन्यानं मडीन पावू, पाहुणे पंढरी रावू घरा कै येती. दही भाताची उंडी लाभीन तुझ्या तोंडी, जीवा पडिये त्याची गोटी सांग बेगी. दुधे भरून वाटी लावीन तुझे बोटी, सत्य सांगे गोटी विठू येईल काही. आंबया हडाळी फळे चुंबी रसाळी, आजी चेरे काळी शकून सांगे. ज्ञानदेव म्हणे जाणी ये खुने, भेटती पंढरी राणे शकून सांगे. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज, संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या तिन्ही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, पहिलं तोगे कावू कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. कारण या अभंगावर भाग 1 मध्ये मी शाब्दिक अर्थानं निरूपण मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये आध्यात्मिक अर्थ काय होतो हे आपल्याला पाहायचं आहे. आणि 2024 हे माझं शेवटचं निरूपण आहे. माझ्या वृत्ताचीही सांगता आहे. कारण माऊलीच्या या अभंगावरील, कारण माझ्या जीवनामध्ये मी व्रत माझ्या जीवनामध्ये केलं होतं 1 वर्षे नित्य नियमानं. कारण निरूपण टाकील हे नित्य नियमानं माझ्या जीवनामध्ये 1 वर्षे, तसं हे माझं चॅनल काढून 4-5 वर्षे मी हे निरूपण टाकीत आलो. पण 1 वर्षाचं व्रत हे धरलं होतं. दररोज निरूपण टाकील व्रत माझ्या जीवनामध्ये पूर्ण झालेलं आहे. आणि ह्या व्रताची सांगता करीत असताना, कारण माऊलीच्या या गूढ असणाऱ्या अभंगावर मी माझ्या जीवनामध्ये बोलत आहे, माझं भाग्य समजतो. कारण एकतर मी रेड्याचा जातीचा आहे, बुद्धिहीन असणारा प्राणी आहे. आणि माऊलीच्या अभंगावर निरूपण मांडणे इतकी योग्यता तर माझ्या जीवनामध्ये अजिबात नाही. कारण माऊली म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, आणि ज्ञानावर बोलणं एवढं सोपी गोष्ट नाही. कारण ज्ञानावर चांगल्याला या जगामध्ये ज्ञानावर बोलता येत नाही. माऊलीच्या अभंगावर बोलणं, माऊलीच्या हरिपाठावर बोलणं, माऊलीच्या ज्ञानेश्वरीवर बोलणं एवढं सोपं नाही. तरीही मी माझ्या जीवनामध्ये धाडस केलेलं आहे. आता या अभंगाचा आध्यात्मिक अर्थ काय होतो ते आपल्याला पाहायचं आहे. पहिली गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपली देहबुद्धी आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये हे सज्जन दुर्जन, चांगला वाईट हे गुण आपल्या मनामधले जाणारच नाहीत. मन बुद्धी आपल्या ह्याच्यामध्ये चिटकून आहे. म्हणून आपण हे संत जे असतात त्यांच्या जीवनामध्ये ते मन बुद्धी चित्त याच्या पलीकडे गेलेले असतात. ते आत्मबोधावर आरूढ झालेले महात्मे असतात. ते भगवंत स्वरूपाला प्राप्त झालेले महात्मे असतात. माऊली तर उपजताच ज्ञानी आहेत. कारण जन्मताच त्यांच्या जीवनामध्ये ते ज्ञानाचीच मूर्ती आहेत. म्हणून त्यांना ज्ञान प्राप्त करून घेण्याची त्यांच्या जीवनामध्ये गरजच नाही. कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, कारण प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे माऊली आहेत. म्हणून माऊलीने या अभंगामध्ये अलौकिक असं वर्णन केलेलं आहे. कारण जगामधले सामान्य भक्तासाठी हा अभंग माऊलीने केलेला आहे. सामान्य म्हणजे अत्यंत सामान्य. जुन्या काळामध्ये जी स्त्रिया होत्या, कारण कावळ्याला शुभ शकून मानित होत्या, ही नाडी पकडून माऊलीने या अभंगावर अभंग केलेला आहे. म्हणून आपण शाब्दिक अर्थ पाहिला, आध्यात्मिक अर्थ अत्यंत गहन आणि कठीण असणार आहे. कारण का कठीण आहे? कारण आपली ही देहबुद्धी आपल्या जीवनामध्ये जायलाच तयार नाही. म्हणून तो आध्यात्मिक अर्थ एवढा कठीण नाही.
पण तो कठीण वाटतो आपल्या जीवनामध्ये. कारण माऊली पहिल्या चरणामध्ये कावळ्याला कौ असं म्हणून संबोधतात, प्रेमानं संबोधतात. कारण का प्रेमानं संबोधतात? कावळ्यामध्ये जे आत्मतत्व आहे तेच आत्मतत्व माझ्यामध्ये आहे, या भावाने त्यांच्या जीवनामध्ये. कारण ते या सृष्टीमध्ये त्यांना सर्व ब्रह्मच दिसतं, भगवंतच त्यांच्या जीवनामध्ये दिसतो, दुसरं काही त्यांच्या जीवनामध्ये दिसतच नाही. म्हणून त्यांना तो कावळा आहे असं त्यांच्या जीवनामध्ये वाटतच नाही. म्हणून माऊली सांगतात की कावळ्यामध्ये जे तत्व आहे ते मुंगीमध्ये जे आहे किंवा झाडामध्ये जे आत्मतत्व आहे तेच माझ्यामध्ये आहे, तेच या जगामध्ये सर्व चराचरामध्ये नटलेलं आहे. दुसरी गोष्ट आपण मागच्या कारण भाग 1मध्ये म्हटलं की कावळाच का घेतला माऊलीने? कारण कावळ्यानं त्याच्या जीवनामध्ये, कारण रामायणामधला जो आपण उल्लेख केला की कावळ्यानं सीतेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तो खरा कावळा नव्हता. कारण खरा कावळा तो नसल्यामुळं, कारण हे आमच्यासारखे जे ज्ञान सांगतात ते चुकीचं सांगतात असं मला वाटतं. कारण तो इंद्राचा पुत्र होता, जयंत पुत्र होता. त्यानं कावळ्याचा वेश धरून सीतेला स्पर्श केला होता आणि स्पर्श केल्यामुळे श्रीराम प्रभूने त्याला बाण म्हणजे मारला. तो सगळीकडे गेला पण ते रक्षण झालं नाही, एक डोळा गेला. श्रीराम प्रभूने त्याला, कारण पुन्हा एक डोळ्यानं कसं दिसेल म्हणून त्याला, मला शरण गेल्यावर त्याला कारण वरदान दिलं श्रीराम प्रभूने की बाबा तुला एकच डोळा असेल, पण हे जे सूक्ष्म देहामधलं जे आत्मतत्व आहे ते वाऱ्यासारखं किंवा वायूसारखं असं सूक्ष्म आहे, जे आपल्या डोळ्याला कधीच दिसत नाही. ते आत्मतत्व प्रत्येक मनुष्याच्या देहामधलं कावळ्याला दिसतं. म्हणून कावळा हा श्रेष्ठ आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून माऊलीने कावळ्याचा उल्लेख केलेला आहे. पण कावळ्याला म्हणजे कावळ्याचा उल्लेख करून, कारण अध्यात्माचं गूढ माऊलीने या अभंगामधून समजावून सांगितलेलं आहे. कावळ्यामध्ये जे आत्मतत्व आहे ते कावळ्याला आपल्यामधलं आत्मतत्व, कारण श्रीराम प्रभूच्या कारण कृपेमुळे त्याच्या जीवनामध्ये त्याला दिसतं. माऊली सांगतात माझ्या जीवनामध्ये जे मला आत्मतत्व दिसतं, माझे गुरु जे निवृत्तीनाथ आहेत यांच्या कृपा आशीर्वादाने मला ही आत्मतत्वाची माझ्या जीवनामध्ये प्राप्ती झालेली आहे. त्या भगवंताची माऊलीला प्राप्ती झालेली आहे. काही साधक म्हणतात की माऊली भगवंताची प्राप्तीसाठी कावळ्याकडे विनंती करतात. असं नाही, माऊली स्वतःच भगवंत आहेत, त्यांना भगवंताची प्राप्ती करण्याची काहीच गरज नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल, एक तर देवाचा विरोध करावा, संताचा विरोध करावा. विरोधानेही आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होते. पुराणामध्ये अनेक कथा आहेत, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ऐकलेल्या आहेत. किंवा आपण भक्तीनं तर त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागते. आपण जे 9 भक्ती माऊलींनी सांगितलेले आहे, आपण हरिपाठाचं निरूपण केलं, या भक्तीला माऊलींनी मान्यता दिलेली नाही. कारण उपनिषदानं मान्यता दिली नाही म्हणजे माऊलीनं मान्यता दिलेली नाही. म्हणून आपण जे भक्ती करतो त्या भक्तीमध्ये आपलं मन नसतं, बुद्धी नसते, चित्त नसतं, इंद्रिय नसतात. म्हणून आपण जे भक्ती करतो, भक्ती करीत नाही असा एकही मनुष्य नाही. पण कावळ्याचा जो कावकाव आहे, माऊली सांगतात कावळ्याचा जो कावकाव आहे तो अनाहत नादच आहे. आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्याही भक्तीने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनाहत नाद ऐकता आला पाहिजे. जोपर्यंत कावळ्याचा कावकाव आणि तुमचा अनाहत नाद हा एक वाटत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये भक्तीला सुरुवात झाली, तुम्हाला भक्ती कळाली असं तुमच्या जीवनामध्ये होतच नाही. असं माऊली अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, उडरे उडरे कावू तुझे सोन्यानं मडवीन पाहू, पाहुणे पंढरी राहू घरा कै येती. आता माऊली इथं सांगतात ज्या साधकाला त्याच्या जीवनामध्ये ती साधना करीत असताना भक्तीची, तुम्ही कोणतीही 9 भक्ती करता, कोणतीही भक्ती करा तुमच्या जीवनामध्ये, कोणत्याही गुरुकडून
तुम्ही जे गुरु उपदेश घेता त्या गुरुनं दिलेला मंत्र तुमच्या जीवनामध्ये साधना करीत असताना तुमच्या जीवनामध्ये अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. अनुभूती अत्यंत महत्त्वाची आहे. जोपर्यंत अनुभूती येत नाही, अनुभव येत नाही, तोपर्यंत तुमची भक्ती खरी आहे असं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये समजणं हा तुमचा बेडेपणा आहे. म्हणून आपली साधना कुठं चुकते किंवा आपला गुरु चुकीचा आहे हे आत्मपरीक्षण करण्याची प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये गरज आहे. कावळ्याचं फक्त रूप वापरलेलं आहे माऊलीने या अभंगामधून. म्हणून आपल्या जीवनामध्ये कारण कावळ्याला त्याच्या जीवनामध्ये आत्मरूप तरी दिसतं देहामधलं आणि माणसाच्या कल्याणासाठी कावळा अत्यंत मौल्यवान आहे. पहिल्या चरणामध्ये आपण पाहिलेलंच आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ज्या गुरुनं साधना सांगितलेली आहे त्या साधनेमध्ये तुमच्या जीवनामध्ये अनुभव आला पाहिजे. कारण माऊली काय आहेत? माऊली योगी आहेत. माऊली ध्यान साधनेला अत्यंत महत्त्व देतात. म्हणून ध्यान साधनेमध्ये कारण साधकाच्या जीवनामध्ये जो सोनेरी रंग दिसतो ते सोनेरी रंगसुद्धा तुमच्या जीवनामध्ये काही जणाला उगं लाल रंग दिसतो, तो नाही. अनुभूतीमधला सोनेरी रंग कारण ज्या तुमच्या गुरुच्या अनुभवामधला गुरुला जो अनुभव आलेला आहे, गुरुही तुमच्या जीवनामध्ये आत्मबोधावर आरूढ असलेला अनुभव, आत्मबोधाची प्राप्ती झालेला गुरु लागतो. ज्याला आत्मबोधाचीच प्राप्ती झालेली नाही आणि तसा गुरु जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केला असेल तर तो लगेच प्रत्येकाला तुमच्या जीवनामध्ये डोळे बंद करा सोनेरी रंग दिसतो. सोनेरी म्हणजे थोडा लालसर रंग आपल्या जीवनामध्ये दिसतो. म्हणून आपल्याला कारण ध्यान लागलं किंवा आपली साधना सफळ झाली असं होत नाही. म्हणून ध्यान साधनेमध्ये सोनेरी रंग कारण तो अनुभूतीतला रंग, माऊलीच्या अनुभूतीतला रंग सांगतात, सोनेरी रंग दिसतो. यथा सांग तो अनुभव समजावा. पण त्या गुरुला अनुभव आलेला असेल, गुरु जर तुमचा आत्मबोधावर आरूढ असेल, त्या गुरुनं जर म्हटला तर तुमचा हा जो दिसणारा तुला रंग आहे तो यथा सांग आहे तरच तो अनुभव समजावा, नाहीतर तो अनुभव नाही. आमच्यासारख्याला सुद्धा मी माझ्या जीवनामध्ये ध्यान करतो, मलाही लाल रंग दिसतो म्हणून मी समजावं का मला अनुभव आलेला आहे, नाही तो अनुभव नाही. म्हणून आपण जे भक्ती साधना करतो, आपण ज्या गुरुकडून साधना शिकतो त्या गुरु साधनेमधून आपल्याला अनाहत नाद पहिल्या सुरू जो आहे तो ऐकू आला पाहिजे. अनाहत नाद ऐकू आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तो तुम्हाला नक्कीच तुमच्या शुभ संकेत आहे. तुमच्या जीवनामध्ये उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानं मडवीनं पाहू. कारण तुम्हाला अनुभूती आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये त्या गुरुनं जी ज्ञान दिलेलं आहे म्हणजे त्या गुरुचे तुमच्या जीवनामध्ये सोन्यानं पाय मडविण्याची भावना निर्माण होवीच ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. कारण कावळ्याचा कारण तो कोकत आहेचा अर्थ काय होतो, तो काव काव करतो. काव काव म्हणजे त्याचा तो अनाहत नादच आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अनाहत नादाचा अनुभव आला ज्या दिवशी आला त्या दिवशी आपण आपल्या गुरुचे पाय सोन्याने मडवावे. हे पंढरीराव म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला घरला येण्याचे हे शुभ संकेत आहेत. हे शकुन आहे आपल्या जीवनामध्ये. हे दृढ आपल्या जीवनामध्ये समजावं असं माऊली सांगतात. हे दृश्य कारण आपल्या जीवनामध्ये ज्या दिवशी ज्या साधनेने ज्या गुरुकुण आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल त्या दिवशी आपली साधना सफळ झालेली आहे. त्या साधनेमध्ये जे पुढचे पाऊल आहेत, आता पंढरीराव आपल्या घरी येण्याचे संकेत आपल्याला मिळालेले आहेत, अजून आलेले नाहीत. पंढरीराव पांडुरंग परमात्मा तो आलेला नाही. आत्मस्वरूपाची जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्या पंढरीच्या पांडुरंगाचीही आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होत नाही. हे संकेत जरी आपल्या जीवनामध्ये मिळाली तरी आपली साधना
योग्य मार्गानं चाललेले आहे. आपला गुरु योग्य मार्गाचा गुरु आपल्या जीवनामध्ये लाभलेला आहे असं माऊली अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये माऊली काय सांगतात ते पाहू. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, जिवे पडिये त्याची गोटी सांग वेगी, दुधे भरून वाटी लावीन तुझे बोटी, सत्य सांग गोटी विठू येईल काही. माऊली सांगतात की आता त्या जीवात्म्याला विठ्ठल दर्शनाची त्याच्या जीवनामध्ये ओढ लागलेली असते. माझ्या जीवाला ज्याची गोडी चाकायची आहे, आता त्याचं ध्यान करताना ती दही भाताची जी उंडी दिलेली आहे कारण त्या तोंडाला लावायची, म्हणजे त्या भगवंताच्या तोंडाला लावण्याची आपल्या जीवनामध्ये पांढरा प्रकाश दिसला पाहिजे. माऊली सांगतात दही भात ही पांढराच आहे आणि दूधही पांढरंच आहे. हे पांढरं त्या भगवंताच्या म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या म्हणजे तोंड भरविण्याची आपल्या जीवनामध्ये इच्छा निर्माण होते आणि ही इच्छा अत्यंत शुभ आहे. शुभ संकेत आपल्या जीवनामध्ये आहेत आणि नक्की मग आपल्या जीवनामध्ये त्या पांडुरंगाची आणि त्या आत्मस्वरूपाची नक्कीच भेट होणार आहे. हे शुभ संकेत आपल्या जीवनामध्ये मिळाल्यानंतर ती आपली साधना सफळ झालेली आहे. आपल्या जीवनामध्ये योग्य गुरु प्राप्त झालेला आहे असं माऊली अभंगाच्या 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 5व्या आणि 6व्या चरणामध्ये माऊली काय सांगतात ते पाहू. अंबया हडाळी फळी चुंबी रसाळी, आजीचे ये काळी शकून सांगे, ज्ञानदेव म्हणे जाणीये खुने, भेटती पंढरी राणे शकून सांगे. माऊली म्हणतात हे काऊ दादा, तू जसा आंब्याच्या झाडावरती कारण त्या झेपमध्ये त्याला पंख असल्यामुळे एकाच झेपमध्ये त्या आंब्याच्या झाडावर तो कावळा जातो आणि ते झाडावर पिकलेले जे रसाळ आंबे आहेत त्या आंब्याचा तो रस त्याच्या जीवनामध्ये चाकतो. का चाकतो? त्याला पंख आहेत. तो एकदा इथून भरारी मारली की डायरेक्ट त्या आंब्याच्या झाडावर जाऊ शकतो. आपण जाऊ शकतो का? आपल्याला पंख नाहीत. आंबा उंच असतो, तिथे त्या झाडावर जायचं म्हणलं तर स्टेपनं आपल्या जीवनामध्ये जावं लागतं. तर माऊली सांगतात की त्याचप्रमाणे माझ्या जीवनामध्ये माझे सद्गुरू जे आहेत ना, त्यांनी मला एक युक्ती माझ्या जीवनामध्ये शिकवलेली आहे. आता त्याप्रमाणे मी रोज माझ्या जीवनामध्ये ध्यान करतो आणि ध्यान करतो म्हणून तू काय कर, आता मला लवकर शकून सांग की हे विठ्ठलराय कधी भेटतील. कारण अशी ओढ आपल्या जीवनामध्ये जीवात्म्याला लागली पाहिजे. विठ्ठल भेटीची आपल्या आत्मस्वरूपाची ओढ लागली पाहिजे. हे माऊलीला सांगायचं आहे. माऊलीला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची नाही. कारण मी का बोलायला ह्याच्याबद्दल, कारण यूट्यूबला अनेक महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सांगितले की माऊलीला कावळ्याकडून देव प्राप्त करून घ्यायचा. माऊलीला कावळ्याकडून कशाला देव प्राप्त करून घ्यायचा? माऊली स्वतः देव आहेत. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना देवप्राप्तीची गरज नाही. कारण हे जीवाला ओढ लागली पाहिजे. ही जी भक्ती करीत असताना आपल्या जीवनामध्ये ध्यान करतो आपण, पण ध्यानामध्ये आपल्याला शुभ शकून मिळतात का? विठ्ठलाच्या भेटीची ओढ आपल्या जीवनामध्ये लागते का? हे लागत नाही. कारण आपल्या जीवनामध्ये नादरूपी काऊ तू लवकर ये, कारण लवकर उडत जाऊन माझ्या आत्मरूपी देवाला जाऊन सांग की तुझा भक्त तुझ्या दर्शनाची आस धरून बसलेला आहे. धावत ये त्या आत्मरूपी देवाला. कारण कावळ्याचं रूपक घेऊन ते माऊली बोलतात या अभंगामधून. पण माऊली कारण जीवासाठीच बोलतात. जीवानं त्याच्या जीवनामध्ये कशी भक्ती करावी, कसं आपल्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी, हेच माऊली या अभंगामधून आपल्याला सांगतात. माऊली दुसऱ्याला कावळ्याला सांगत नाहीत.
माऊली जीवाला सांगतात, जो जीवदशेमध्ये आहे त्या जीवाला सांगतात की बाबा तुझ्या जीवनामध्ये तुला जर त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर या अभंगामध्ये जी माऊलीने काही जाणीवपूर्वक गूढ सांगितलेलं आहे, काही शकून सांगितलेले आहेत, तेच तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या जीवनामध्ये हे शकून तुम्हाला कळाले नाहीत, ते माऊलीनं सांगितलेलं गूढ तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळालं नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही. तुमची भक्तीच अजून दृढ झालेली नाही. तुम्हाला तुमच्या अनाहत नाद तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ऐकू आलेला नाही असं तुमच्या जीवनामध्ये समजावं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आधी भक्त व्हावं, नंतर भक्ती काय आहे हे आपल्या जीवनामध्ये नीट समजून घ्यावं. कारण या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. हे झालेलं निरूपण शब्दरूपी भावपुष्प या चारही भावंडाच्या चरणी, कारण भावपूर्ण शब्दरूपी भावपुष्प अर्पण करतो. सद्गुरू कारण चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरु तुकोबाराय, पांडुरंग परमात्मा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.